नमस्कार. कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्या नटवण्यामागे अनेकांची एक वेगळी मेहनत असते. आज आपण बघणार आहोत आमची नारळ पोफळीची फुललेली बाग आणि त्यामागे घेतलेले माझ्या वडिलांचे परिश्रम, ते आज आपण बघणार आहोत. तर बाबा मला सांगा, आता आपण ही जी बाग बघतो इथे, ही बाग साधारण किती वर्ष जुनी आहे? 150 वर्ष. 150 वर्षांपूर्वीची आहे. आणि ही जी लागवड इथे दिसते आता, ही कधीपासून केलेली आहे म्हणजे? हा, आता ही 150 वर्षापूर्वी म्हणजे खरं आमचं घर आणि हे सगळं मिळून 300 वर्षापूर्वीचं आमचं घर सुद्धा. ते आम्ही 87 सालात दुरुस्त केलं आणि त्याप्रमाणे बागेची सुद्धा मशागत केली. कारण का 82 सालापासून मी जेव्हा 10वी पास झालो त्याच्यानंतर मी ह्यात इंटरेस्ट घेऊन मी बाग भरली पुरी. आणि त्याच्या पुढे वादळ होऊन ती बाग आमची लागास आलेली सुद्धा गेली. म्हणून निसर्ग चक्रीवादळात आता तीच बाग आता परत आम्ही भरलेली आहे. बरोबर. पण आता इथे एकूण नारळाची झाडं टोटल किती असतील बागेमध्ये अंदाजे? नारळाची जवळजवळ 100 झाडं आहेत. आणि सुपारी? आणि सुपारीची 1000 असतील. 1000 आहे. पण आता इथे नारळ सुपारी हे एक प्रमुख उत्पादन आपण म्हणू शकतो. पण त्याचबरोबर काही म्हणजे आयुर्वेदिक झाडं किंवा औषधी झाडं असं काही आहे? नाही, औषधी झाडं एवढी नाहीत. काही ठराविक मी लावलेली आहेत. त्यात म्हणजे चित्रंग म्हणून एक झाड आहे. ते तुमच्या स्किन डिसीजसाठी त्याचा उपयोग होतो. तर ते जास्ती लावायचं नाही. ते जर जास्ती लावलं तर त्याने वाधणे येऊन ताप भरतो, एवढं त्याच्यात पॉवर आहे. म्हणजे त्याच्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे त्याच्यात ॲसिड आहे. ओके. तर तुमचा चर्मरोग तो बरा करू शकतो. आणि बाकी जायफळ किंवा जायफळ आहे. मिरवेल आम्ही काढून टाकली. मिरवेलीने आमच्या पोफळी मारायला लागल्या म्हणून आम्ही मिरवेल लावली होती, पण ती सुद्धा आम्ही काढून टाकली कारण त्याचा काय उपयोग नाही. बरोबर. पण इथे मग पाणी लावण्याची जी काही एक पद्धत असते त्याला पद्धतच पाटाने आणि बाड्या केलेल्या. 9 पोफळी 8 पोफळींची एक बाडी असं, आणि दांडा खोदून त्याच्यातून पाणी 2 पंपांचं पाणी आम्ही देतो. बरोबर. पण हे जे आहे पाणी लावण्याची पद्धत, त्याला आपण शिपणं म्हणतो, हे साधारण कोणत्या कालावधीमध्ये केलं जातं? आता फक्त पाऊस गेला की सुरुवात होते. पुन्हा पाऊस येईपर्यंत? पुन्हा पाऊस येईपर्यंत. बरोबर. फक्त 4 महिने पावसाचे तेवढे गॅप पडते. बरोबर. म्हणजे ते आपोआप नैसर्गिक पाणी त्याला मिळतं बागेला. अच्छा. आणि साधारण तुम्ही आता किती वर्ष हे सगळं? मी आता माझी वर्ष पहिली 15 वर्ष 16व्या वर्षापासून मी आज 62 वर्षापर्यंत इथेच राहिलो आणि इथेच मी माझं सगळं करिअर जे काय मला जमलं ते मी केलं. बरं.